हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग यावेळेत सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आज खूप मोठा दिवस आहे. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. नववर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर दिनेश इकडं काय करत आहे तर गजरा बनवत आहे. मोगऱ्याची फुलं खूप सारी मी तोडून ठेवलेली होती. तुम्ही म्हणत होता की ताई कळ्या जोपर्यंतच तोडून ठेव आणि मग गजरा बनव त्याचा. पण एक प्रॉब्लेम आहे की गजरा मला बांधता येत नाही. सुईनं ववते आणि ते फुलं एकत्रच होतात. तर दिनेशला म्हटलं, म्हणजे आज दिनेशला सुट्टी आहे, गुढीपाडव्याची सुट्टी भेटलेली आहे. तसं तर दिनेशला रविवारी पण सुट्टी भेटत नाही, पण आज भेटलेली आहे. तर म्हटलं मला गजरा बनवून दे, कारण आज सणावाराची आपल्याला एक्स्ट्रा कामं होऊन जातात. जसं झाडणं पुसणं पूर्ण घरचं सकाळच्या वेळेस क्लिनिंगची कामं झालेली आहेत. पण गुढी उभारणं, रोजची देवपूजा आहे. आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आणि सगळ्यात आधी लिंब बनणार. मग हे सगळं आपल्याला बनवायचं आहे. पण अगोदर मी आंघोळ वगैरे झालेली आहे, रेडी झालेली आहे आणि गजरा लावला. सणावारा दिवशी थोडंसं छान रेडी झालं ना छान वाटतं. तर गजरा वगैरे लावलेला आहे. आता किचनमध्ये एंट्री झालेली आहे. तर आज स्वयंपाक वगैरे काही बनलेला नाही, कारण सुट्टी दिवशी सकाळच्या वेळेत काहीच बनत नाही. जी माझी मॉर्निंगची कामं होती ती आवरली आणि चहा तितका बनलेला आहे यांच्यासाठी, म्हणजे गॅरेजला गेलेले आहेत. चहा झालेला आहे त्यांचा आणि दूध पण आलेलं आहे. म्हणजे दूध आज थोडंसं लवकर आलं, 7:30पर्यंत दूध आलेलं होतं. तर थोडंसं चहा वगैरे केले, जे भांडे झाले होते ते अगोदर मी खाली उचलून ठेवलेलं आहे. किचन काउंट मी सकाळच्या वेळेतच पुसून घेतलं. आता अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि रोजची देवपूजा करणारी. दिनेशला म्हणलं की फुलं घेऊन ये, म्हणजे दासळ्याची फुलं, स्वास्तिकची फुलं घेऊन येईल तो. आणि म्हणलेलं आहे आणखीन एक हार बनव गुढीसाठी, आणि थोडीफार फुलं जास्त नाही सांगितली, हार एक बनेल आणि परत आपल्याला रोजची देवपूजेत फुलं जे लागतात ते पण लागणार आहेत. म्हणजे सणा दिवशी ना थोडीशी घाई गडबड धावपळ, म्हणजे एक्स्ट्राची कामं होऊन जातात. आपली साफसफाईची तर कामं असतात त्यामध्ये, परत पूजा पुनस्कार, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, त्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर अगोदर मी इकडं डाळ काढत आहे. म्हणजे पुरणासाठी डाळ मी अगोदर कुकरला लावते. डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. परत गुढीसाठी आपल्याला भात आणि शेवायचा नैवेद्य दाखवायचा असतो, तर ते पण मी करणार आहे. पण अगोदर मी इकडं कुकरला डाळ लावते, त्या अगोदर पाणी भरून घेते. लाईट आहे. सकाळी एक वेळा मी बोरवेल चालू केलेलं होतं, म्हणजे बाहेरच्या अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं हे सगळं झालेलं आहे. पण पिण्यासाठी पाणी भरलेलं नाही किंवा मी देवासाठी भरलेलं नाही आहे. तर अगोदर मी इकडे एक हंडा भरून घेते स्वयंपाकासाठी, म्हणजे अनसूट पाण्याचा स्वयंपाक बनतो ज्या दिवशी आपलं सणवार असतं त्या दिवशी. तर इकडे मी एक छोटा हंडा भरून घेतलेला आहे देवपूजेसाठी आणि एक मोठा हंडा भरून घेणार आहे. कुकर वगैरे काढून घेतलं आणि इकडं हरभरा डाळ मी 1 गिलास घेतलेलं. इतकंच मी पुरण बनवणार आहे, जास्त बनवणार नाही. काय आज दीपकी बेळगावला जाणार आहे. तुम्ही म्हणसाल असा अचानक का निघाला, तर दीपकलाही माहिती नव्हतं की आज जायचं आहे. मेसेज आलेला आहे तिकडून, तर आज जायचं आहे दीपकला. तर दुपारच्या वेळेस जेवण खाऊनच तो निघेल, म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाक करणार आहे. म्हणजे दीपकचं असं असतं ना सगळं अचानक अगोदर माहितीच नसतं कुठलं. तर मला अगोदर डाळ घालावी आणि मग मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. मग एकाच टाईमचा स्वयंपाक मी बनवणार आहे. पुरणपोळीचं जास्त बनवलं तर खपत नाही, गोड कुणाला आवडत नाही माझ्याशिवाय घरामध्ये, म्हणून म्हटलं 1 ग्लासापुरतं बस आहे. तर इकडं डाळ मी फटकून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेऊ आणि डाळीच्या डबल पाणी टाकून मी शिजत ठेवणार आहे. बोरवेल चालूच आहे, तर हेच पाणी मी डायरेक्ट घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा आणि मला गजरा कसा वाटतो ते पण नक्की सांगा. तर इकडं मी तांदूळ पण घेतलेले आहेत, म्हणजे तांदूळ थोडा वेळ मी भिजत ठेवणार आहे, म्हणजे भात छान मऊसूत बनून तयार होतो. तर इकडं डाळ कुकरला मी लावलेली आहे. 3-4 शिट्या झाल्यानंतर एक वेळा चेक करूया. आणि दीपक दिनेश गेला होता, दीपक गेला नाही. दोघांचं मी तू चालू होतं. एक जण फुलं आणायला गेलेलं आहे, तर एक जण लिंबाची फाटी आणायला गेलेला आहे. तर आज आपल्याला लिंब बनवायचं आहे. त्यासाठी हे जे लिंबाचे पानं नाही फुलं असतात ना ते लागणार आहे. तर घेऊन आले. तितकं जास्ती दिसत नाही, म्हणजे घरच्या दारासमोर जी शेती आहे तिथं भरपूर सारी अशी लिंबाची झाडं आहेत, पण त्यामध्ये तितकी फुलं दिसत नाहीत. तरी पण तिने शोधून घेऊन आलेले आहे. त्यामध्ये थोडंफार दिसत आहे, बाकीची पूर्ण पानंच आहेत. तर ते तितकेच फुलं मी सगळे काढून घेणार आहे. लिंब कशा पद्धतीने बनवेन पूर्णपणे शेअर करणार आहे. तर तांदूळ फटकून 2 ते 5 स्वच्छ धुवून मी ठेवलेले आहे. तांदळात पाणी टाकून भिजत राहतील तोपर्यंत देवपूजा करून घेऊ, कारण आज अजिबात आमक करायचं नाही. खूप सारी एक्स्ट्राची कामं आहेत. गुढी उभारणं, परत पुरणपोळीचा स्वयंपाक आणि दीपकला सगळं आवरून देणं, सगळं वेळेत करणं. म्हणजे जेवून खाऊन दीपक तो गॅरेजला नाही, गॅरेज दररोज म्हणून गॅरेजच येत आहे, बेळगावला जात आहे. तर अगोदर मी देवपूजा करते. देवपूजा झाली ना मन प्रसन्न राहतं, म्हणजे कुठली कामं आपण करायला गेलो ना छान वाटतं. जसं देवपूजा झाली, देवाला दिवा लावला, धूप लावली ना खूप छान वाटतं. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये. तर इकडं अगोदर महादेवाची पिंडी आणि नंदी भगवाना मी स्नान घातलेलं आहे, साईडला ठेवलं, कारण या देवामध्ये त्यांना मी मिक्स केलं ना थोडंसं
भंग व्हायची भीती असते, म्हणून मी अगोदर स्नान घालून साईडला ठेवते. मग मी पितळ तांब्याचे जे देव आहे त्यांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावरती विराजमान केलेलं आहे. आणि दिनेश इकडं फुलं नेण्यासाठी आलेला आहे. तर बघू शकता झाडामध्ये पानाला एक फूल लागलेलं आहे, भरभरून अशी फुलं लागत आहेत. तिकडे दासऱ्याची थोडीफार स्वास्तिकची मी इथंच थांबून घेतलेली आहेत आणि दिनेश जे आहे ना कव्हर भरून घेऊन येत आहे. आणि इकडे एक स्वास्तिकचं झाड आलेलं आहे, ते पण घेत आहे, म्हणजे हार करण्यासाठी लागणार होते. परत इकडे शेवंती पण आलेली आहे कुंड्यामध्ये जी मी लावलेली आहे. आणि बघू शकता सकाळच्या वेळेस मी पाणी घातलेले सगळ्या झाडांना, पण गरमी इतकी भयानक आहे की ते पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, पूर्ण एकदम कोरडी फक माती वाटत आहे. तर असं इकडं फुलं मी घेतलेले आहेत आणि दिनेश पण घेऊन आलेला आहे. म्हणजे दोघांचं मी तू चालू आहे. कधी नाही ते घरी असतात, कधीच दिनेशला सुट्टी नसते, रविवारीसुद्धा नसते. पण ज्या दिवशी घरी असतात सणावारा दिवशी भेटली की मग त्या दिवशी मी तू ह्यांचं चालत असतं, अजिबात जमत नाही. तर त्याला सांगतांचं असतं. असो, हे सगळं सांगण्यापेक्षा असं वाटतं ना की सगळी कामं आपणच करावी, त्यांना काहीच सांगू नये. आणि मला वाटतं सगळ्यांच्या घरात अशीच परिस्थिती असावी, जिथं दोघं भाऊ दोघी बहिणी असतात ना, अजिबात जमत नाही. त्याला सांगावं का याला सांगावं ते समजत नाही. मग त्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो आणि स्वतःहूनच आपण ते कामं करतो. तर इकडे देवांना फुलं वाहिलेली आहेत, दीप प्रज्वलित करून घेतला, धूप घेतलेले आहे, धूप चोळून घेतलेले आहे. आणि तुळशीसाठी परत इकडे मी देवासाठी 2 धूप घेतलेले आहेत. धूप लावून अगोदर वाळून घेते. बघू शकता गजऱ्याची काय अवस्था झाली पटकन, म्हणजे आत्ताच मी लावलेलं आहे तर लगेच ते फुलं खाली उतरलेले आहेत. तर मोगऱ्याची फुलं बांधल्याशिवाय व्यवस्थित बसत नाहीत. गजऱ्यासाठी कधी बघा सुईनं जे फुलं वाहतो आपण एकत्रच होतात ते नंतर, तसाच प्रकार झालेला आहे. तर देवपूजा झालेली आहे. आता बाहेर बघू शकता वातावरण अजिबात ऊन आहे, 2-3 दिवस झालं एकदम अंधारी अशी आहे, अंधारी वाटत आहे. पण वातावरण छान वाटत आहे. गरमी आहे, दगदग आहे आणि यावेळेत गार अशी हवा पण असते, थोडंसं थंड वातावरण वाटतं, पण ऊन नाही अजिबात. 2-3 दिवस झाले इकडं तरी ऊन नाहीच आहे. मला वाटतं एखादी झडगा मोठा पाऊस येऊनच जाणार आहे. तर तुळशीला पाणी घातलेलं आहे, महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे तिथं स्नान घातलेलं आहे, गंध हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत, धूप लावलेली आहे, तुळशीपूजन झालेलं आहे. आता उंबरापूजन करून घेऊ. तर उंबऱ्याला हळदी लेपन पण आपण करू शकतो, पण मी फक्त पाण्यानं धुवत असते. पाण्यानं धुवून घेतलेलं आहे, हळदी कुंकू चंदन लावून घेऊ, फुलं वाहून घेते. आणि काय होतं ना नंतर फुलं इथं राहतच नाहीत, हवा खूप असते ना, त्यामुळे ते फुलं इकडून तिकडं होतात, म्हणून मी जास्त ठेवत नाही. फक्त एकच फुल मी दासळ्याचं पाकळ्या काढून ठेवलेल्या आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे. आता बघा किती छान वाटते ना, एकदम मन प्रसन्न राहतं. तर अगोदर मी लिंब बनवणार आहे. असं म्हणतात की आज ना अगोदर लिंबच खायचा, वेगळं काही खाऊ नये. तर इकडे मी जी फुलं आहेत ना 1-2च दिसत आहे, त्यामध्ये जास्त नाही आहेत, फक्त पानंच आहे. तर जितकं फुलाचं हे आहे तोरण तितकं मी काढून घेतलेलं आहे. आज याचाच मान असतो, हे खाल्ल्याशिवाय काही खायचं नसतं. तर इकडं मी फुलं सगळे सुपात काढून घेतलेले आहे. छान चोळून घेऊ, म्हणजे त्याच्या जी बिया असतात ना छोट्या छोट्या ते वेगळ्या होतात. आणि फक्त फुलाच्या पाकळ्या जे आहेत ना ते फटकून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. तर बघू शकता इथं ताटलीमध्ये मी फटकून घेतलेलं आहे, फक्त पाकळ्याच आलेल्या आहेत. आता हे जे आहे ना आपल्याला आंबा आणि गूळ आणि काय हरभरा डाळ जर रात्री भिजत ठेवली तर खूपच छान, नाहीतरी डाळ मी टाकणार आहे. भिजवून घालायचं लक्षात राहिलं नाही माझं, कारण आपली कशी असते धावपळ नुसती, ते करा हे करा सगळं करण्यामध्ये ना एक गोष्ट विसरते एक राहते, असं होतं. असं इकडं गूळ पण मी काढून घेतलेला आहे. आणि एक कैरी घेतलेली आहे, कैरीची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायचं आहे. हे गावरान कैरी आहे, थोडीशी आंबट आहे, त्यामुळे विचार केला अगोदर की अर्धीच घालावी यामधले. पण दीपक म्हणत होता मग मी पूर्ण टाक, म्हणजे लिंब खायला खूप आवडतं सगळ्यांना, म्हणून मी पूर्ण टाकलेले. बारीक फोडी करून घेतल्या. गूळ घेतलेला आहे आणि घाई गडबडीत कशी काम होत आहेत, गूळ पूर्ण उडून किचन काउंटर होतं, कारण आज घाई गडबड थोडीशी जास्तच आहे. तर गूळ मी इथं मोठा वाटून घेतलेला आहे. आणि एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये हे आंब्याच्या फोडी आणि ही जी लिंबाचं आपण फूल जे आहे ना ते काढलेलं आहे पाकळ्या ते पूर्णपणे यामध्ये टाकायचं आहे. परत मी डाळ घेतलेला आहे आणि गूळ टाकलेला आहे पूर्णपणे, म्हणजे जी ही आंब्याचा आंबटपणा असतो ना कैरीचा तो थोडासा कमी होतो गुळानं. आंबट गोड खूप छान टेस्ट असतो याचा. सगळं मिक्स केलेलं आहे. बघू शकता छान हे लिंब झालेलं आहे. तर लिंब मी करून ठेवलेला आहे, देवपूजाही झालेली आहे, कुकरात डाळ लावली, डाळ शिजलेली आहे, म्हणजे 3-4 शिट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद केला. आता पुरणपोळीचा स्वयंपाक मी नंतर करणार आहे. अगोदर गुढी उभारायची आहे, म्हणजे 9 वाजेपर्यंत मी गुढी उभारलेली होती सकाळी. असं म्हणतात की सकाळी लवकर गुढी उभारावी. आणि इकडे दीपकचं भजन चालू आहे, ताट हातात घेऊनच वाजवत भजन म्हणत होता, म्हणजे मुलं नाही की वेगळ्याच नादात असतात. तर इकडे मी फुलं, नंतर दिनेशनं मला फुलाचा हार बनवून दिलेला आहे. म्हणजे जी छोटी कामं असतात मुलं हेल्प करतात, पण नुसतं भांडणंच चालतं त्यांचं प्रत्येक गोष्टीत की भैयाला सांग मी का करू, हे चालू असतं. असो, तर इकडे हार पण घेतलेले आहेत, म्हणजे जे साखरेचे हार आहेत ना ते गुढीला आपल्याला घालायचे असतात, ते पण मी घेतलेलं आहे.
फुलाचा हार आहे, पंचपाळ गंध. नंतर हे जे तांब्या असतो तांबडा तांब्या त्याला गंध लावायचा आहे आणि हे गुढीवरती आपल्याला पालथं घालायचं असतं, म्हणून अगोदर हळदी कुंकू मी लावून घेतलेलं आहे. वरती एक वेळा गुढी उभारली की मग गंध लावायला आपल्याला पोचणार नाही. तर इकडे दीपक दोरी पण आणलेला आहे आणि ही जी काठी आहे ना स्वच्छ धुवून हळदी कुंकू चंदन म्हणजे गंध मी लावून घेतलेला आहे. परत मी साडी घेतलेली आहे इकडं आणि साडीच्या निऱ्या केलेल्या आहेत. या निऱ्या करून अशा पद्धतीने साडी आपल्याला इथं बांधायची असते ह्या काठीला. अशा प्रकारेच मी गुढी उभारते. तर थोड्याशा निऱ्या अशा झाल्यात कारण साडी खूप मोठी आहे, म्हणजे अशी जास्त आहे लांबीला, त्यामुळे हे होत होतं. नंतर मला जमतच नव्हतं तर कसं मी बांधलेलं आहे. आणि तांब्याची आपण पूजा केलेला होता ती पालथं घालायचं आहे, लिंबाचे फांदे लावायचे तिथं. तर अशा प्रकारे मी गुढी तयार केलेली आहे. आता जी साखरेचा हार आहे ते आपल्याला अगोदर गुढीला घालायचा आहे आणि माझा गजरा तर एका साईडला झाला बघू शकता. जो आपण सुईनं होतो ना असाच होतो. तर इकडं फुलाचा हार पण मी गुढीला घातलेला आहे. तर अशी आहे आपली गुढी. आता गुढी वरती बांधायची आहे. असं म्हणतात की पूर्ण वरती गुढी राहावं, म्हणजे दुसऱ्या मजल्याला पण बांधलं तरी पण चालतं, पण पूजा वगैरे करायला वरती जावं लागतं, नैवेद्य दाखवायला वरती जावं लागतं. तर वर्षाला मी तुळशीपाशीच गुढी उभारते. तर इथं तुळशीपाशी मी उभारणार आहे. तर दीपकला तेच म्हणत आहे की आपण छान इथं बांधूया, म्हणजे हवा वगैरे आली तर हे होणार नाही, ते हलणार पण नाही, म्हणजे पिल्लर आहे, सपोर्ट आहे. म्हणून इथे एक पाट ठेवलेली तुळशीसमोर मी आणि यावरती गुढी उभारणार आहे. दिनेचं चालू आहे, आंघोळ नाही काय नाही सकाळपासून. मम्मी मी म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी मात्र निवांत असतं. दररोज सकाळी बघता 7पर्यंत तो जातो, सगळं रेडी असतं, आंघोळ जेवणं खाणं सगळं होतं. पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मात्र नखरे असतात त्यांचे. बाबांची आंघोळ झालेली आहे आणि सगळ्यांना मी अगोदर नाश्ता बनवून दिला. काय दिलेली तर सुशेला बनवून दिलेला आहे. दिनेशला काहीच दिलं नाही कारण दिनेश आणखीन आंघोळ केला नाही. असं म्हणतात सणा दिवशी ना आंघोळ न करता तोंडात काहीच घालू नये, म्हणून मी म्हटलं जोपर्यंत की तो आंघोळ करणार नाहीस तोपर्यंत काहीच देणार नाही. तर दीपकचं आणि बाबांचं नाश्ता झालेला आहे. यांना पण मी तिकडेच पाठवलं कारण आज काम जास्त आहे असं म्हणत होते. तर तिकडंच दिलेलं आहे टिफिनमध्ये पॅक करून, तर निवांत खातील. तर इकडे दीपकनं गुढी बांधलेली आहे, म्हणजे मला जमत नव्हतं तर पक्क दीपकनं बांधलेलं आहे कारण हवा खूप असते, होटाळ येते, त्यामुळे पक्क बांधलेलं आहे. पूजा झालेली आहे. आता शेवया अगोदर करणार आहे मी. तर इकडं डाळ शिजली का नाही ते बघत आहे, म्हणजे 3-4 शिट्या कुकरला झालेल्या आहेत. डाळ परफेक्ट शिजली, फक्त डाळीतलं पाणी काढायचं आहे. पण त्या अगोदर इकडे दिनेशसाठी सुशेला बनवत आहे, म्हणजे अगोदर बाबांसाठी आणि दीपकसाठी झालं. आता दिनेश आंघोळ करून बसलेला आहे, म्हणत आहे भूक लागलेलं वरण भात दे. आता कधी वरण भात करणार मी, तर मी म्हटलं सुशेला बनवून देते तुला पण खायचं नव्हतं. वरण भात खूप फेवरेट आहे दिनेशचा, पण आता सणवारा दिवशी वरण भात बनवलं तर खाणार कोण, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक तर बनतच आहे. म्हणून म्हटलं सुशेलाच बनवून देते. लाह्या भिजवून घेतलेल्या आहेत, कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे जे भिजवलेले मुरमुरे त्यामध्ये सर्वप्रथम मीठ टाकू, शेंगदाणे डाळ व कूट ही टाकू शकता किंवा साबुदी टाकू शकता. पण आता घाई गडबड खूप आहे म्हणून मी काहीच घेतलेलं नाही आहे, कारण इकडं पुरणामध्ये मला गूळ पण घालायचं आहे, साखर पण घालायची आहे, शेवयाची खीर पण बनवायची आहे, भात पण बनवायचा आहे, गुढीसाठी नैवेद्य अगोदर तयार करायचा आहे. त्यामुळे तेल जसं गरम झालं मोहरी जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर मी हिरवी मिरची कांदा कढीपत्ता टाकलेला आहे आणि संग इकडे गूळ पण मी ठेसून घेतलेला आहे पुरणात टाकण्यासाठी. तर एकदम थोडा घेतला, थोडासा म्हणजे वाटीभरच गूळ आहे हा, कारण पुरणाच आपण थोडंसं घातलेलं आहे तर. आणि थोडीशी साखर टाकली, अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. फक्त गुळच टाकत नाही किंवा फक्त साखरच टाकत नाही मी, दोन्ही थोडंफार टाकते, म्हणजे चव खूप छान येते पुरणाला. तोपर्यंत इकडं कांदा हिरवी मिरची व्यवस्थित परतलेली आहे, थोडीशी साखर टाकली चुटकीभर, छान चव येते सुशेल्याला. नंतर हळदी पावडर टाकली आणि हे जे मुरमुरे आहेत भिजवलेले ते टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे फोडणी यामध्ये छान मिक्स झाली की आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. एकदम छान सुशेला होतो आणि कमी वेळात होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खाण्यासाठी टेस्टी आणि कमी वेळात बनतो. तर इकडं गूळ साखर टाकलेले आहे. गूळ थोडंसं मोठा राहिला त्यामुळे मेल्ट झालाच नाही, पण कमी गॅसवरती ठेवले निवांतपणे मेल्ट होईल. आणि जेव्हा मी वाईसवर देत आहे ना त्यावेळेस खूप आवाज येत आहे, म्हणजे गरजत आहे, विजा चमकत आहेत, एकदम भयानक असं वातावरण झालेलं आहे. तर इकडं सुशेला बनून तयार झालेले. तर दिनेशला म्हणलं अगोदर खाऊन घे, म्हणजे लेट खूप झालेले, दररोज 7 वाजता जेवण करतो हा, पण आज 9-9:30 वाजलेले आहेत. आत्ता दिलेला आहे आणि थोडासा पसारा झालेला आहे, म्हणजे जसा स्वयंपाक बनेल ना एक भांडे मी पातेल्यामध्ये जमा करत आहे. आता क्लीन करायला इतका वेळ नाही आहे. आणि इकडं माझी बडबड चालूच आहे म्हणजे खूप सतवतात हे दोघंजण, घरी मोठे झालेत तरी पण यांना खूप सतवतात, कितीही सांगा कमीच आहे दोघांचं मी तू चालूच असतं.
तर इकडे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं. तुपामध्ये थोड्याशा शेवया टाकले, फक्त मूठभर, कारण फक्त मी निवेदासाठी शेवयाची खीर बनवत आहे. जास्त बनवली तर कोणी खाणार नाही, कारण स्वयंपाक तर बनतच आहे. परत सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे सुशेल्याचा, म्हणून थोडंफार बनवत आहे. कारण आज मान असतो ह्या शेवयाच्या खिरीचाच निवेदाचा. गुढीला शेवयाची खीरच नैवेद्य दाखवायचं. पुरणपोळीचा स्वयंपाक जे झाला ते नंतर दाखवणार आहे, पण अगोदर शेवई भात हा नैवेद्य दाखवायचा असतो. तर शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर मी दूध टाकलेलं आहे, साखर टाकली थोडीफार, विलायची पावडर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ. आणि इकडं माझं लक्ष पुरणाकडे पण आहे, म्हणजे पुरण जे आहे ना, गूळ साखर जे टाकलेली व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे, थोडंसं सैल झालेलं आहे. कमी गॅसवरती आपल्याला पुरण जे आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यानं पुरणाला टेस्ट खूप छान येतो. त्याकडे शेवाई बनलेली आहे. तर देवासाठी, रोजच्या देवासाठी आणि मी गुढीसाठी नैवेद्य घेतलेला आहे. परत जी लिंब आपण बनवलं ते पण घ्यायचं आहे. आणि इकडं आरतीची ताटली पण मी रेडी केलेली आहे, म्हणजे वाती तेल सगळं घातलं, आरत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि नैवेद्य दाखवून घेऊ. अगोदर रोजच्या देवाला नैवेद्य दाखवणार आहे, गाईसाठी काढून ठेवणार आहे, गुढीला नैवेद्य दाखवणार आहे, मगच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे. थोडासा लेट होणारच आहे आज मला, कारण नाश्ता वेगळा, परत गुढी थांबवायला थोडासा वेळ लागला. परत मी खीर बनवली शेवयाची, त्यामध्ये मला थोडासा लेट झालेला आहे. टायमिंग सांगितलं सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत आता. तर देवांना मी अगोदर नैवेद्य दाखवलेले आहे, शेवयाची खीर, भात, नंतर लिंब. पुरण बघू शकता परफेक्ट शिजून तयार आहे. फक्त मला पुरण पात्रातनं काढायचं आहे. आणि माझा गजरा एकाच साईडला झालेला आहे. सो अगोदर गुढीला नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य घेतलेलं आहे, लिंब घेतलेला आहे, आरतीचं ताट घेतलेलं आहे, म्हणजे गुढीची आरती करायची असते. तर वातावरण बघू शकता एकदम अंधारीशी आलेली आहे, अजिबात ऊन नाही. असं वाटतं की आता लगेच पाऊस येणार की काय. तर इकडं गुढीला मी नैवेद्य दाखवलेला आहे, लिंब ठेवलेला आहे. तर तुम्ही सगळेजण लिंब खायला आहे. आज लिंब खाण्याचा मान असतो. तर आरती करून घेतली, गुढीचे दर्शन करून घेऊ आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करू. तर पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने बनवला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.